न्यूज लोकशाहीसाठी आपले स्वागत आहे। मी रमेश गणकवार। नाशिक जिल्ह्यातील सर्व रिटायरमेंट सफाई कामगारांच्या वतीने नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन समोर धरणे आंदोलन करण्यात आले। रिटायरमेंट सफाई कामगारांच्या वारसाला कामावर घ्यावा व त्यांच्या असणाऱ्या विविध मागण्या मान्य कराव्या करिता आंदोलन करण्यात आले। परंतु नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त खत्री मॅडम यांनी कामगारांच्या सर्व मागण्यांना हिरवा कंदील दाखवला व मागण्या मान्य करण्यात आल्या। त्यामुळे सर्व रिटायरमेंट कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले। आयुक्त खत्री मॅडम यांचे सर्व कामगारांनी स्वागत केले व आभार मानले। या सर्व आंदोलनामध्ये कामगारांना मोलाचे सहकार्य करणारे समाजसेवक निलेश ठुबे यांचेही कामगारांनी आभार मानले। न्यूज लोकशाहीसाठी मुख्य संपादक रमेश गणकवार, नाशिक। नमस्कार, मी जितेंद्र शंकरराव पिसाळ। आज 2019 पासून आमचे लाडपागे समितीचं जो आंदोलन चालू होतं, आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष केतन बहुमळ आणि आदित्यदादा ननावडे यांनी जे 2 वर्ष वायदात मैदान गाजवलं, त्याचप्रमाणे औरंगाबाद खंडपीठामध्ये आम्ही याचिका दाखल केली होती। त्या याचिकाच्या आम्हाला यश मिळालं। त्याच्यानंतर 8/1/2025 रोजी आमच्या साईडने आम्हाला निकाल लागला आणि त्याच्यानंतर जी फाईल प्रलंबित पडलेली होती, जी वेटिंगला पडलेली होती, तर आज आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा केला 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून, पण आम्हाला कुठलं यश येत नव्हतं। पण मात्र आज आम्ही 1 दिवसाचं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनासाठी सगळे रिटायरमेंट जेवढे आपले आहेत, त्याच्यानंतर वारसदार आहेत, तसंच आमचे मार्गदर्शक काकादादा आणि बाकीचे सर्व वरिष्ठ आणि सर्व जे आहेत सर्वांचं अध्यक्ष आमचे आदित्य नरवडे साहेब मुंबईला जाऊन ते पण पाठपुराव्यासाठी आज गेलेले होते। त्यांनी आम्हाला बाहेरून पाठिंबा दिला होता आणि आज त्यांनी आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं लढायला आम्हाला बसवलं होतं। त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो। तसेच ह्या लढ्याला खरोखर यश आलं आणि माननीय मनीषा मॅडम खत्रीजी, आयुक्त मॅडम यांनी आम्हाला खरोखर न्याय दिला आणि सर्व राजीव गांधी भवन इथले जेवढे कर्मचारी आहेत त्यांनी सर्व प्रकारे आम्हाला मदत केली, पाठिंबा दिला आणि ह्या आंदोलनाचं आम्हाला यश भेटलं। त्याच्यामुळं आम्ही सर्वांचे खूप खूप आभार आहात आणि विशेषतः आयुक्त मॅडम आणि सर्व कर्मचारी यांचे आम्ही आरोग्य कर्मचारी, घनकचरा कर्मचारी, तसेच सर्व पदाधिकारी आणि तसंच सर्व इथं जे उपस्थित आहेत आणि पत्रकार वर्ग ज्यांनी आमच्याशी पाठीमागं उभं राहून त्यांनी आमचा पाठपुरावा केला, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि आज आम्हाला न्याय मिळाला म्हणून आम्ही सर्वांचे खूप खूप आभार मानतो। कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो। या ठिकाणी हे रिटायर कामगार आपल्या मागण्यांसाठी महानगरपालिका नाशिक या ठिकाणी उपस्थित होते। अनेक दिवसापासून यांच्या प्रलंबित असणाऱ्या मागण्या त्या पूर्ण होत नव्हत्या, परंतु आज त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्णपणे महानगरपालिकेच्या आयुक्त खत्री मॅडम यांनी पूर्णपणे केलेल्या आहेत आणि त्यासाठी अगदी छान त्यांचा उत्साह आहे, आनंद आहे आणि त्यांच्या ज्या यशाला एक यशप्राप्ती झाली आहे आणि असंच त्यांना पुढे यश प्राप्त व्हावं। लोकशाही न्यूजसाठी रमेश गणकवार, नाशिक। धन्यवाद।